बेहदची परम महाशांती. आज आपण बापूजींच्या आजचे महाभारत या ई-बुकमधील 8वे पुष्प बघूयात. विषय आहे आज सर्वशक्तिमान सत्तेची भूमिका. बापूजी म्हणतात, सर्वशक्तिमान सत्ता म्हणजे ऑलमायटी ऑथॉरिटी आता गुप्तपणे, गुप्त वेशात संपूर्ण मल्टिवर्समध्ये कार्यरत आहे, जेणेकरून एक मूलभूत परिवर्तन घडवून आणता येईल. हे युद्धाद्वारे होणारे परिवर्तन नाही, हे निवडक शक्तिशाली आत्म्यांच्या जागृतीद्वारे होणारे परिवर्तन आहे. बापूजी 9 लाख बेहदच्या आत्म्यांविषयी बोलतात. हे बेहदचे आत्मे जे सध्या पृथ्वीवरील 8 अब्ज मानवांमध्ये विखुरलेले आहेत. हे उच्च दर्जाचे आत्मे आहेत, ज्यांच्यामध्ये सृष्टीच्या अमर्यादित आयामांचे नोंदलेले ज्ञान आणि शक्ती आहे. पण त्यांनी ते कोण आहेत हे विसरले आहेत. ते सामान्य मानवी बनले आहेत, स्वतःच्या ओळखीच्या शोधात भटकत आहेत. ऑलमायटी ऑथॉरिटी आता या आत्म्यांचा शोध घेत आहे, विशेषतः 108 आत्म्यांच्या सर्वात आतल्या वर्तुळाचा, जे विश्व परिवर्तनाचे प्रमुख साधन ठरतील. आणि हे आत्मेही शोधात आहेत. ते एका ज्ञानाच्या स्रोतापासून दुसऱ्याकडे अस्वस्थपणे फिरत आहेत, काहीतरी शोधत असतात, ज्याला हे नीट नावही देऊ शकत नाहीत. जोपर्यंत ते शेवटी सर्वशक्तिमान सत्तेच्या ज्ञानाला भेटत नाहीत, तोपर्यंत त्यांची ही अस्वस्थता चालत राहील. जेव्हा हे आत्मे जागृत होतात, बापूजी म्हणतात, त्यांचे परिवर्तन विलक्षण असेल. ते आत्मस्वरूप बनतील. ते सर्वशक्तिमान सत्तेशी जोडले जातील आणि सर्वोच्च धामातून अपरिमित शक्ती प्राप्त करतील. त्यांचे आभामंडळ बदलेल, त्यांच्या कंपनांमध्ये बदल होईल. ते जिथेही जातील तिथे ते परमशांती, सर्वोच्च शांतता वातावरणामध्ये प्रसारित करतील. त्यांच्या केवळ उपस्थितीनेच त्यांच्या आजूबाजूचे वातावरण बदलू लागेल. सर्वशक्तिमान सत्ता म्हणजे ऑलमायटी ऑथॉरिटी नाश करण्याचा प्रयत्न करत नाही. ती त्या आत्म्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे, जे सर्वोच्च शांततेच्या शक्तीद्वारे संपूर्ण मल्टिवर्सचे परिवर्तन करू शकतात. स्वपरिवर्तनाद्वारे ते आत्मे जगाच्या परिवर्तनावर प्रभाव टाकतील. ते शस्त्रांनी लढणार नाहीत. ते त्यांच्या कंपनांच्या शुद्धतेने आणि शक्तीने लढतील. आणि त्यांचा प्रभाव फक्त या पृथ्वीपुरता, फक्त या सौरमंडळापुरता, फक्त या आकाशगंगेपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण मल्टिवर्समध्ये पसरलेला असेल. बेहदची परम महाशांती.